जत जिल्हा सांगली येथे पोलीस ठाणे जत उमदी यांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांचे मार्गदर्शन। जत जिल्हा सांगली येथे मोहरमच्या निमित्ताने पोलीस ठाणे जत व उमदी यांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व ज्येष्ठ नागरिक यावेळी खास करून उपस्थित होते। सर्व स्टाफ व जत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सर्व सदस्य गेल्या 20 ते 25 वर्षे आम्ही पत्रकारिता करत असताना बघतोय की जत तालुका हा अतिशय शांततेत असणारा हा तालुका आहे। आज या तालुक्यामध्ये एकही दंगल नाही, तर कारण म्हणजे जत आणि उमदी पोलिसांचे जे आतापर्यंत झालेले अधिकारी आहेत ते सातत्यानं ज्या समाजामध्ये जे कम्युनिकेशन होतात, ते संपर्क होतात, त्यामुळेच आतापर्यंत हा तालुका शांततेत आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा तालुका शांततेमध्ये राहील। आम्ही पत्रकारांनी सुद्धा कायमस्वरूपी या पोलिसांना असो किंवा तालुक्यामध्ये शांतता राखण्याच्या दिशेने आम्ही सुद्धा प्रयत्न केलेले आहेत। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा तालुका शांततेत राहील एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जत तालुका दुष्काळी भागामध्ये प्रथमतः व्हिजिट आहे, त्याबद्दल जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेमार्फत मी त्यांचं हृदयपूर्वक स्वागत करतो। या ठिकाणी खरं म्हणजे शांतता कमिटीचे वेळोवेळी बिजली साहेब, DYSP साहेब सतत येत असतात आणि सर्वांना बोलत असतात, त्यामुळे जत तालुका एवढी शांतता आहे। या ठिकाणी बिजली सरासारखे आणि साळुंखे सरासारखे जे हाताळण्याची पद्धत आहे ती पद्धत सर्वसमावेश असल्यामुळं या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडत नाही आणि घडलेलं नाही। मदत करण्याचा प्रयत्न हा सातत्याने पोलीस चाललेला आहे आणि त्या संदर्भातून या तालुक्यामध्ये काम करणारे पोलीस विभागामध्ये जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांचं मार्गदर्शन, त्या प्रमुखांचं सहकार्य हे सातत्याने लाभत चाललेले आहे। त्यामुळे या तालुक्यातून जत तालुक्यामध्ये काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वयोवृद्ध स्वरूपाच्या संस्था आहेत त्या संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना अशी ग्वाही देतो। हम नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी ही हम वतन है, हिंदू सिखा हमारा। जैसे सर ने बताया, मुहर्रम जो सन है ये हिंदू मुस्लिम एकता और सर्वधर्म समभाव का प्रतीक है। तालुका में कई सालों से हम देख रहे हैं कि डिपार्टमेंट का सरकार रहा है और लॉकडाउन में भी बड़ा सहकार रहा है। मी सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने ग्वाही देते की आणि शांतता कमिटीच्या वतीने ग्वाही देते की वी विल बी टुगेदर ऑलवेज। थँक्यू। या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपापले विचार मांडले की जत तालुका कशा पद्धतीनं म्हणजे सामाजिक सलोखा राखतो आणि कोणतेही अनुचित प्रकार कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये घडत नाही। 15 तारखेला 8 तारखेपासून 17 तारखेपर्यंत मोहरम सण साजरा होतो, पण 17 तारीख महत्त्वाची असते, ताबूत विसर्जनचा दिवस असतो आणि त्याच दिवशी आषाढी एकादशी आहे। तर असे हे 2 सण दुग्ध शर्करा योगमध्ये हे 2 सण एकत्र येत आहेत, एकत्र आले आहेत। तर आपला जत तालुका हा सामाजिक एकतेच्या बाबतीत सर्वात पुढे आहे। मोहरम हा सण असेल किंवा आषाढी एकादशी निमित्त जे वाऱ्या जातात त्या वाऱ्यांमध्ये समावेश असणारा मुस्लिम समुदाय असेल किंवा मोहरममध्ये गावोगावी मोहरम सणामध्ये सहभागी असलेले हिंदू बांधव असतील, ही आपली जत तालुक्याची किंवा सांगली जिल्ह्याची ही एक सामाजिक संस्कृती आहे, एक परंपरा आहे। सामाजिक एकतेची जी मोठ आहे यामधून बांधली जाते। तर आज या निमित्तानं माननीय ऋतू खोकर मॅडम यांचे विचार आपल्याला ऐकायचे। सामाजिक एकता, शांतता कमिटीचे सदस्यांचं किंवा काही शांतता कमिटी सदस्यांचं काय आहे, त्यांनी काय करणं अपेक्षित आहे किंवा पोलीस पाटलांनी काय करणं अपेक्षित आहे। तसेच एखादा कटू प्रसंग निर्माण झाला
ज्यामधून पुढे सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, असा प्रसंग निर्माण झाला तर काय करणं अपेक्षित आहे या बाबतीत मॅडम साळुंखे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. ही जे शांतता कमिटीची मीटिंग आहे हे आपण प्रतिबंधक उपाययोजना रोग होण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केलेला बरा. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याविषयी आपण मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. अनुषंगाने आपण वेळोवेळी मिटिंग घेत असतो, तुम्हाला सूचना आम्ही देत असतो. प्रत्येक वेळेस आपण सुद्धा त्याच दक्षता घेऊन त्याच पद्धतीने काम करून वेळोवेळी पोलिसांना व प्रशासनाला आपण सहकार्य करत असतात. आता मोहरम सण आहे, मोहरम सणाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला जे वारंवार आपल्याला सूचना दिल्या ती सूचना राहतील. गावात किंवा आपल्या एरियामध्ये शांतता अबाधित राहील यासाठी आपण सर्वांनी काम करायचं. एखादी छोटी घटना जर त्या ठिकाणी जर घडत असेल किंवा एखादी छोटासा वाद होत असेल तर त्या ठिकाणी पोलीस पाटील असेल, शांतता कमिटीचे लोक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून तो वाद एखादा मोठा वाद होण्यापासून वाचवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वात आधी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पोलीस पोचू शकत नसतो, पण पोलिसांचं दूत म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी काम करत असतात आणि आजपर्यंत ती जबाबदारी आपण सर्वांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. मागच्या काळातील सण उत्सव असतील किंवा निवडणुका असतील, मॅडम शांतता कमिटीच्या लोकांनी आणि पोलीस पाटलांनी खूप चांगलं सहकार्य केल्यामुळं जे 2014 आणि 2019ला जे काय वाद चालते किंवा गुन्हे दाखल झाले त्यावेळेस जर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा दंगा न होता एकदम मागच्या काळातील सण उत्सव आणि निवडणूक त्या सर्व लोकांच्या त्यांनी चांगलं काम केल्यामुळे आपण शांततेत पार पाडू शकतो. त्यामुळे आपल्याला जी येणारी जे सण उत्सव आहेत, मोहरमाचं आषाढी एकादशी आहे, त्यानंतर आपल्याला गणपती आहे, सर्व सण आता इथून पुढे सुरू होणार आहे. त्यामुळे इथून पुढं जे आजपर्यंत तुम्ही काम केलं त्या पद्धतीनं काम करून गावात शांतता अबाधित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. कारण की कसं असतं, एखादी घटना घडली, एखाद्या घटना घडवण्यासाठी एखादाच माणूस असतो की अशी घटना घडावी असं त्याला वाटत असतं आणि त्यातून त्याचं नुकसान होत असतं. गोरगरीबची लोक आहेत त्या लोकांचं त्यात नुकसान होतं. आयुष्यासाठी त्यांना त्या एखादी घटना घडून गेली तर आयुष्यात ते परत कधी उकळून भागू शकत नाही, इतकं त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. पण जी घटना घडवत असतो त्याच्या मागे त्यांचा काहीतरी उद्देश वेगळा असतो. हा उद्देश आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि जे सण उत्सव आहेत ती शांततेत कसं पार पडतील त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. जी गावात पोलिसांपेक्षा आपल्या सर्वांना माहिती असते की गावात छोटी घटना काय आहे, एखादी घटना घडत असेल तर किंवा घडणार असेल ती पोलिसांच्या आधी तुम्हाला समजतं की तात्काळ तुम्ही ती माहिती आपल्या बीट इन्चार्जला किंवा PI साहेबांना आम्हाला ती घटना माहिती आम्हाला कळवली पाहिजे. ती माहिती जर आम्हाला अगोदरच पोचली तर एखादी मोठी घटना घडण्यापासून आपण त्याच्यात जे काही किरकोळ वाद असतील काय असतील ते आपण समजूता करून मिटवू शकतो. एक असा सण आहे. तसेच मोहरमच्या दिवशी आता आपल्याकडे आषाढी एकादशीचा पण सण आहे. तर म्हणजे जर आपण बघितला की सर्व धर्माचे लोक आपसात एक जो माहोल आहे ते खूप खुशीचा माहोल राहणार. तर तसा तुम्ही सगळे मिळून त्याचे जे सण आहेत ते तुम्ही साजरा करणार हे अपेक्षासाठी मीटिंग आपण ठेवलेली आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मला आतापर्यंत सांगितला की जत तालुका आहे त्याचे सगळे जे सण आहे ते शांततेने साजरा होतात. आजपर्यंत काही घटना घडली नाही. तर हेच आपल्याकडे आता हे सण उत्सव आहे किंवा पुढचे पण आहे, गणपती आहे, दुर्गा आहे, बाकी दुसरे धर्माचे पण सण उत्सव आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला हे जे आपले हिंदू मुस्लिम धर्मामध्ये जे एकता आहे त्यांना अजून सुदृढ करण्याचा, तसेच जिथे आपल्याकडे कधी कधी काही प्रॉब्लेम असते ज्या जागावरती त्यांनी मेसेज देण्याचा आपल्याकडे संधी असतात की जर चांगली पद्धतीशी राहायचे, एकता बी राहायचे आणि सगळे धर्माने सोबत मिळून खुश कसा राहायचे तर ते आपण एक एक्झाम्पल एक उदाहरण असले पाहिजे. जर आपल्याला बघा जसं तिथे लोक राहत आहेत आपल्याला पण तसंच राहायचे. तर असा एक मेसेज आहे की आपल्याला द्यायची आहे बाहेर आणि सदैव जसा आजपर्यंत साजरा केले पुढे पण असाच साजरा करायचे. तसेच जे आपण सामाजिक तणाव जर म्हटला तर जर आपण इतिहासमध्ये पण बघितलं तर खूप कमी असे
इव्हेंट असतात ज्यामध्ये खरोखर सामाजिक तणाव असतात. नाहीतर घटना ज्यांना आपण कम्युनल पण म्हणतोय, पण तो काही 1-2 लोकांच्या मध्ये 2-4 लोकांच्या मध्ये असे असतात आणि त्यांना आपण कधी कधी सामाजिक तणाव म्हणतात. पण कधीही दोन्ही समाज एक दुसऱ्याच्या समोर येऊन असा की दोन्ही समाजामध्ये खूप खरोखर तणाव आहे अशी घटना खूपच कमी असतात. आपल्याकडे आता एक गावामध्ये राहिलेले दोन्ही धर्माचे लोक त्यांना एक दुसऱ्याशिवाय त्यांच्या जीवनाचे चालत नाही. त्यांना एक दुसऱ्याची काही कामधंद्यामध्ये मदत लागतो, काही शेजारी असतात तर ते मदत लागणारच आहे. आणि धर्म शेवटी पर्सनल अफेअर आहे आणि कुठलाही धर्म आपल्याला हे पण सांगत नाही की मला तुमच्या धर्माच्या लोकांसोबत कसा वाईट व्यवहार करायचे, त्यांच्यासोबत कसा डिस्क्रिमिनेशन कसं करायचे, काय भेदभाव करायचे. कुठलाही धर्म आपल्याला असं सांगत नाही. तर आपण सगळ्यांनी आपल्या धर्माने जे सांगताय ते पण पालन केलं तर सगळे लोक खूप खुशीने आणि खूप एक चांगले व्यवहार एक दुसरीशी करू शकतात आणि जसं तुम्ही आतापर्यंत करत पण आहेत. तर अशीच अपेक्षा आहे की ते तुम्ही पुढे पण चालू ठेवणार. आता जे मोहरम आहे आपल्याकडे 8 तारखेपासून ते ताबूत आहे, पंचायताची स्थापना होणार आहे आणि आपल्याकडे 16, 17, 18 असे 2-3 दिवस आहे जे आपल्याकडे मिरवणूकचे विसर्जनचे दिवस असतील. तर त्याबद्दल जे मोहरम कमिटीचे सदस्य आहेत त्यांना अशी विनंती आहे की आपल्याला जे परवानगी लागते, पोलीस विभागाकडून परवानगी लागते किंवा दुसरे कुठल्याही विभागाकडून परवानगी लागते ते सगळी परवानगी तुम्ही घेऊन ठेवा आणि त्या परवानगीमध्ये जे तुम्हाला अटी शक्ती आहे त्याच्या तंतोतंत पालन करायचे. त्यामध्ये काही पण तुमची ध्वनी प्रदूषण कायद्याची जी अटीशक्ती आहे किंवा तुम्हाला ते जे तुम्ही स्थापना करणार ताबूमध्ये ते सार्वजनिक जागा आहे तर त्याबद्दलची परवानगी, जे पण परवानगी आपल्याला लागते ते सगळे परवानगी घेऊन ठेवा. त्याची अर्ज करा आम्ही तुम्हाला परवानगी देणार आणि त्या परवानगीमध्ये जे पण टर्म्स आहे, जे पण अटीशक्ती आहे त्याचे तुम्ही पालन करा. ज्या दिवशी आपल्याकडे मिरवणूक होणार आहे त्या दिवशी वेळेच्या वरती मिरवणूक स्टार्ट करायची आणि वेळेच्या आत ते संपून घ्यायचे. तसेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत तर ज्या दिवशी आपल्याकडे मिरवणूक आहे जे आपण इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन वगैरे थोडं लाईटिंग लावतात किंवा स्पीकरचे कनेक्शन लावतात ते आपल्याला थोडंसं चेक करायचे. कधी कधी काही अनुचित प्रकार त्याच्यातून घडते किंवा काही करंट लागला किंवा काही वायर आहे ते तसेच राहिले तर असा काही प्रकार घडू नये. तर तुमचे जे वाहन आहे त्याची प्रॉपर पद्धतीने तपासणी करणे, तसेच हे जे इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन आहे ते तपासणी करणे, असा तपासणी करायचे. आणि जर शक्य आहे तर लहान मुलांना ते मिरवणुकीमध्ये सहभागी नाही करायचे. ते त्याच्यासाठी अजून काही मोठी घटना घडली तर ते अजून दुःखद घटना असते. तर ते छोटी छोटी तसंच आपल्याकडे आषाढी वारीसाठी पण जे यात्रा चालू आहे आपण सगळे पण हायवेनी मोस्टली जात आहे तर थोडासा आम्ही पण आमच्याकडून जे बंदोबस्त शक्य आहे ते आम्ही पण देतो. पण तुमच्याकडून पण जाताना थोडासा वाहतुकीचे नियमाचं पालन करणं, थोडा सडक क्रॉस करताना ते लक्ष ठेवून तुम्हाला ते यात्रा करायचे त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये. Press the bell icon on the YouTube and never miss another update.